प्रभाग क्रमांक 3 मध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा, नागरिकांचा हंडा मोर्चा। प्रभाग क्रमांक 3 मध्ये पिण्याच्या पाण्याचा कमी दाबाने पुरवठा होत असल्याने संतप्त परिसरातील नागरिकांनी आज मानेनगर ते राजीव गांधी भवन येथे हंडा मोर्चा काढण्यात आला। ग्रस्त नागरिक नाशिक महानगरपालिकेत दाखल होत आयुक्त तथा प्रशासक माननीय मनीषा खत्री यांना निवेदन दिले। पाण्याच्या समस्येने त्रस्त झालेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला। हंडा मोर्चाच्या दरम्यान महानगरपालिकेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। नागरिकांनी परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करावा आणि पूर्ण दाबाने पाणी मिळावे अशी जोरदार मागणी केली आहे। यावेळी माजी नगरसेवक प्रियंका धनंजय माने यांनी अधिक माहिती। आज आमचं प्रभाग क्रमांक 3 मध्ये राजीव गांधी भवनला आयुक्त मॅडम खत्री मॅडम असतील यांना आम्ही आज निवेदन दिलेलं होतं की आज आम्ही हंडा मोर्चा घेऊन येणार। अनेक वर्षापासून आम्ही पाण्याचा पाठपुरावा करतोय। नवीन टाकी झाली, तिथलं पत्र दिलेलं आहे, तिथलं पाणी पुरवठा चालू करण्यास सांगितलं आहे। पण आमच्या नागरिकांचे असे हाल आहे का आज प्यायला सुद्धा जार विकत आणताय, अक्षरशः बिस्लरीची बॉक्स आणताय, पाणी नाही। घरपट्ट्याला पाणीपट्टी असेल, पाणीपट्टी सगळे लोक आमच्या प्रभाग 3 मधले भरताय, ऑनलाईन असेल असे भरताय, पण त्यांना पाण्याचं जर पाणी मिळत नसेल तर मग आम्हाला हंडा मोर्चा आज आम्ही मानेनगरमधून तर राजीव गांधी भवनला सगळ्या माझ्या भगिनी, सगळ्या ज्येष्ठ नागरिक असतील, आज आम्ही इथं आज आयुक्त मॅडम असतील यांना आज हंडा मोर्चा घेऊन आलेलो आहे। अनेक वेळा सकाळी पहाटे 5 वाजता सुद्धा टाकीवर जाऊन गेलो असतील, तेव्हा सुद्धा अधिकाऱ्यांना फोन केले असतील। पाठपुरावा वर्षापासून करतो पण काही समस्या आमच्या सुटलेल्या नाही। आज आम्ही हंडा मोर्चा घेऊन राजीव गांधी भवनला आलो आणि आयुक्त मॅडमला सांगितलंय आता आमचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर ठीक, नाही तर आम्ही परत आंदोलन काढू आणि परत राजीव गांधी भवनला हंडा घेऊन मोर्चा घेऊन येऊ। पण आम्ही हंडा मोर्चा घेऊन येणार पण जाणार नाही, हे आम्ही असं हे करतो। म्हणजे इथं आज हे ग्वाही देतो। आज आम्ही रिटर्न चाललोय, आमचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर आम्ही इथं परत येणार आणि आमच्या पाण्यासाठी आम्ही मोर्चा करणार। आज आम्हाला पाण्याचा अधिकार आमच्या लेडीजला आहे आणि तो पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे। पाणी नाही। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।